तर आज लवकरच उठलेलो आहे कारण आज जायचं आहे मार्केटला. तर पहिलं म्हणलं आता गाडी पुसावी, जरा इथं वॉकिंग करावी. वॉकिंग केल्यावर घरी गेल्यावर जरा थोडासा वर्कआउट करेल आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करेल. तर आता इथून पुढं आपल्याला जायचं आहे मार्केटला. गाडी लईच खराब झाली ती, म्हणलं पुसून घ्यावी. तर चला आता आजचा शेड्यूल आपला टाईट आहे कारण आज आहे वार शुक्रवार, त्याच्यामुळं वेळ कुठं घालून जमणार नाही. सुरुवातीच्या काळात ठरवलं तसं होतच नाही बरं का. आता सकाळी एवढ्या जोशात आणि जोमात मी चाललो होतो बाजाराला, म्हणलं चला मार्केटला जाऊन. अचानक पोट दुखायला लागलं. असं बेकार दुखायला लागलं ना की विचारायची सोय नाही. थांबलो जरा एका जागी मग डायरेक्ट घरी आलो ना. आता म्हणलं आवरून निघावं, पण वेळ गेला ना माझा. आणि मला आता सध्या वेळ गेला ना लय कसतरी होतं राव, लय फील होतं. आणि एवढं सगळं आता ठरवलेलं असतं का असं अचानक अडचणी येतील, का असं त्रास होतो ना अचानक, काही कळत नाही. एवढे डेंजर अडचणी येतात का पण एखाद्याच्या सुरुवातीला राव, खरंच एवढं येतात खरंच का. दुकानावर तर आलेलो आहे मागाशीच मी, आणि आपली शुक्रवारची तयारी चालू झालेली आहे. तर चहा करायला घेतोय कारण की आज चहा डबल टेबल करायला लागतो तुम्हाला माहिती आहे. तर आता चला हळूहळू आपलं रुटीन करून आपला सगळी कामं उरकून घेऊ. तसं बाकीचं झालेलं आहे सगळं, फक्त चहाच राहिला होता. चहा झालं की जरा मला लिखापडी करायची, हिशोब लिहायचा आहे जरा, कारण हिशोब मी रेग्युलर लिहित असतो. हिशोब नसेल तर मिसमॅच होतं सगळं. तर आज वेळ काढून मी 100% दुपारी हिशोब लिहिणार आहे, म्हणजे लिहिणार आहे दुकानातच लिहिणार आहे कारण वेळच भेटत नाही आहे. तर चला आता आपला बाजारात चहा द्यायचा टाइम झालेला आहे. आपण आता चहा द्यायला जाऊया. चलो चाय बांटेंगे. ये देखो हमारा आदमी है, ये चाय पीने के लिए दुकान पे जा रहा है. देखो आओ पुढचा नक्की भेटते वडापाव खायला. लवकरात लवकर विजिट करा. हर्षल शेटच्या हातचे वडापाव एकदा खाऊन बघा, क्वालिटी एकच नंबर. तर चहा वाटून झालेलं आहे आणि मी आता वडापाव विचारायला आलतो. तर 4-5 जण आहेत ज्यांना वडापाव आणि पाव पॅटीस पाहिजे. तर आता आपण ते देऊ आणि आजचा दिवस संपू. मध्ये मला व्हिडिओ काढता आला नाहीये, तर भेटूया आता उद्या. दादा वडापाव आणायचंय का? बोला. ओ वडापाव आणायचंय का? किती आणू? 4, 5, 6